जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्रातल्या आज वातावरणाची जवळपास 80% भागांची सुटका होते। 20% भाग 20% भाग अजूनही थोडाफार प्रमाणामध्ये अडकलेला आहे। आजचा पाऊस हा ठराविक भागांमध्ये सक्रिय राहू शकतो। आजची 4 एप्रिल पाहिजे तेवढी मोठी नाहीये, पण रात्री बेरात्री किंवा पहाटेपर्यंत सक्रिय होण्याचा अंदाज असलेले भाग जे आहेत हे आपण पाहूयात। मात्र 5 तारखेपासून तुम्ही चक्क 12 तारखेपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम व्यवस्थित करू शकता, त्यामध्ये तुम्हाला बिलकुल अडथळा नाहीये। आणि आजच्या दिवस जे अडथळे आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूयात। मानतोय की महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वारंवार का घडतंय, वारंवार घडणाऱ्या वातावरणाचा मान्सूनवरती परिणाम होईल का, तो प्रश्न मी मागेही सॉल्व्ह केलाय। कालही व्हिडिओ सांगितले की आजही 4 तारखेला कुठे पाऊस होणार आहे त्याबद्दल बघूयात। आजचा जो काही पाऊस असेल तो धुळे जिल्ह्याच्या काही मोजक्या भागांमध्ये, नंदुरबारच्या आणि शहादाच्या काही मोजक्या भागांमध्ये झालाच, तर नांदेडमध्ये तुरळक ठिकाणी सर्वांना धाक नाहीये। इकडे अकोला, अमरावती, चंद्रपूरच्या पुढचा भाग म्हणजे गडचिरोली परिसर जो काही जंगली भाग आहे अशा भागांना, आणि मराठवाड्यात विदर्भात पाहायला गेलं तर एक तुरळक भाग असे आहेत ते छत्रपती संभाजीनगर, जालन्यामध्ये, अकोल्यामध्ये, बुलढाण्यामध्ये, परभणीमध्ये, बीडमध्ये आणि माजलगाव वगैरे पट्ट्यामध्ये। बरं, हा पाऊस का ऍक्टिव्ह होऊ शकतो यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की अनेक ठिकाणी मुसळधार झालाय, काही ठिकाणी बाष्पयुक्त वातावरण तयार होण्यासारखे आहे। उष्णतेची भाप होणं, जे ओलसर रान झाले काही ठिकाणी त्या रानातनं बाष्प तयार होणं आणि वारे स्थिर असणं, गरमीची लेवल बनणं। काल देखील गरमीच्या लेवलमुळेच हा पाऊस मोठा पडला। तो भाग आपण बघितलाय, घाटसावळी वगैरे जे काही परिसर आहे तो परिसर जो मी स्टेटसला ठेवला आणि फेसबुकलाही सांगितलाय। तर अशा प्रमुख भागांमध्ये वातावरण हे सक्रिय होऊ शकतं। तर ढगांची ऍक्टिव्हिटी बघा आपण किती वाजता सुरू होते। विदर्भामध्ये आणि जे काही मराठवाड्यातले भाग असतील ऐन 3-4 वाजता ढग हे छत्रपती संभाजीनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये, सांगली, सोलापूरमध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं बीड वगैरे भागांमध्ये, परभणीमध्ये, अकोला, अमरावतीसह जालन्यामध्ये बरोबर निघायला सुरुवात होतील। वारे जोराने राहिले तर हे ढग थांबणार नाहीत, पण वारे मात्र ऐन 4-5 वाजता परत स्थिर होणार आहे। एक गरमीची भाप तयार होणार आहे। या भापेमुळे स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो, सर्वदूर नाहीये। 5 तारखेपासून हळद उत्पादक असेल, कांदा उत्पादक असेल किंवा इतरही कुठले कामं करत असाल तर ह्या कामासाठी आजच्या दिवस तरी तुम्ही ते जे काम रोज झाकून ठेवताय, काही ठिकाणी जरा उशिरा आलाय, काही ठिकाणी एक दिवस उशिरा आलाय, तर अशा शेतकऱ्यांनी फक्त आजच्या दिवस 4 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत झाकून वगैरे ठेवणं, जे काही तुम्ही दिवस मावळता करता त्याच पद्धतीनं। पण 5 तारखेपासून तुम्ही निवांत राहा। 11-12 तारखेपर्यंत त्रास नाहीये। 13 आणि 14 तारखेला दक्षिण महाराष्ट्राकडनं एक लेअर पुन्हा उठते, ज्याचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पडू शकतो। बरं, हे झालं की पुन्हा एक वातावरण 20 तारखेच्या आसपास क्रिएट होणार आहे। हे तुम्हाला खरं तर 8 दिवसा अगोदर सांगितलेले, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला जा। तर ह्या वातावरणाचे इफेक्ट पुढे सुद्धा असेच वादळी वारे वगैरे सक्रिय असणार आहे। आणि तुम्ही विचारताय की वारंवार हा पाऊस एप्रिल महिन्याच्या शेवटच्या कोणत्या तारखेपर्यंत आहे? 21 ला झाल्यानंतर परत ह्या महिन्याची सेम कॉपी होऊ शकते 28 वगैरे तारखेला सुद्धा, तोही 2-3 दिवस राहण्याचा अंदाज आहे। एक्झॅक्टली तुम्हाला मी मागे पण सांगितले की मार्चची कॉपी एप्रिल आहे आणि एप्रिलची कॉपी मे सुद्धा आहे। यंदाच्या ज्या काही पेरण्या असतील ह्या मान्सूनच्या पावसावरती थोड्याफार प्रमाणामध्ये पण अवकाळीवरती होण्याचा अंदाज आहे, जो अवकाळी पाऊस तुमच्या वळणाभरेपर्यंत पडू शकतो। महाराष्ट्राच्या 40 ते 50% भागांच्या पेरण्या अवकाळी पावसावरच होणार आहेत जूनमध्ये सुद्धा। तर एवढंच सांगेन। आणि एक महत्वाचं आहे, वारंवार 4-2 नमुने आहेत, कमेंट करतायत की कॉपी वगैरे वगैरे गोष्टी। खरी कसोटी भावा ह्या वर्षी जूनमध्ये लागणार आहे। अवकाळीचे अंदाज जे आहे ते कॉपी पेस्ट होतील, पण जूनचे अंदाज जे आहेत ना, ज्यामध्ये ह्युमिडिटी, गरमीची लेवल ह्या सगळ्या गोष्टी कमी राहतात। जून आणि जुलै महिना यामध्ये वारे नुसते वाहतात, त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि झाडांची संख्या आता कमी झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र ही दोन्ही विभाग येत आहेत। त्यामुळे जूनमध्ये खरी कसोटी हवामान तज्ज्ञांची सुद्धा लागणार आहे, ज्यामुळे आपण ऍप्लिकेशन बनवलं आहे। ऍप्लिकेशन मध्येच तो जूनच्या पेरणीचा आढावा आपण देणार आहोत। सोयाबीनच्या बॅग संदर्भात, कापसाच्या बॅग संदर्भात तुम्हाला मी मागे सुद्धा 3 महिन्यापूर्वी सांगितले की ह्या वर्षी भेसळयुक्त असणार आहे, कारण की पाऊस हा जून पर्यंत
धरसोड प्रवृत्तीचा आहे. बॅग ज्या कंपन्या आपल्या बॅगाची पूर्णपणे जी काय आपण म्हणतोय उगवण शक्ती दाखवतील त्याच कंपनीच्या बॅग निवडा. माझ्याकडनं सजेशन प्रॉपरली नाहीये कोणती मी ही बॅग निवडा कोणती, कारण की आपल्याला कुठल्याही कंपनीला समोर आणायचं नाही किंवा कमी समजायचं नाहीये. पण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी भेसळ येणारं पीक जास्त आहे आणि मी सुद्धा ऍप्लिकेशनच्या माध्यमातून एक बॅग अशी जी मी गेल्या वर्षी अनुभवली, तुम्ही ती व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली सुद्धा, ती सजेशन करणार आहोत. ती बॅग तुम्हाला आजच्या लाईव्ह मध्ये आपल्या ऍप्लिकेशनमध्ये पाहायला मिळणार आहे. बाकी पावसासंदर्भात बोलायचं झालं तर 5 तारखेपासून तर 12-13 तारखेपर्यंत निवांत राहा. कामे सुरळीत पार पडणार आहेत आणि जे कोणी नवीन असतील जिथे जिथे तोडकर हवामान अंदाज असेल तिथे फॉलो करून ठेवा, कारण की जून आणि जुलै महिन्यामध्ये कॉपी पेस्टमुळे जो डाग लागत चाललाय त्या डागाला खरं पितळ कोणाचं उघडं पाडायचे ते आता मी करणार आहे. जय शिवराय.